नमस्कार, मी राधिका आणि राधिका's ट्रॅव्हल डायरीज या आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलवर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे. आजपासून आपली 3 दिवसांची ट्रिप सुरू होतीये. वॉशिंग्टन राज्याच्या शेजारीच असलेल्या ऑरिगॉन या राज्यामध्ये चाललोय आणि तिथे जाऊन क्रेटर लेक हा अमेरिकेतला सगळ्यात मोठा लेक आहे पाहण्यासाठी जाणार आहे. आणि तिथे जाण्यासाठीचं डिस्टन्स खूप जास्त आहे. म्हणजे आम्ही सियाटल पासून क्रेटर लेक पर्यंत साधारण 9 तासाचा प्रवास करायला लागतो. आणि तिकडे जाताना आधेमध्ये खूप छान छान ठिकाणं लागतात की जिथे थांबून ती ठिकाणं पाहू शकतो. आणि एक मुख्य आकर्षण 101 हायवे सुद्धा आहे. तो हायवे खूप सुंदर आहे आणि आपला पॅसिफिक महासागर जो आहे त्याचा व्ह्यू सुद्धा खूप छान दिसतो. आणि इथे जाताना तिलामुकची चीज फॅक्टरी सुद्धा लागते आणि खूप मोठा ब्रँड आहे तिलामुक हा अमेरिकेमधला. तर पाहूयात आपण ही चीज फॅक्टरी कशी आहे ते. पटकन इथे व्हिजिट देऊन मग आपण आपला पुढचा प्रवास कंटिन्यू करूया. अरे मला रिकामं दिलंस तू बाळा. नाही घेतलं, सारांश रिकामं दिलंय. दे ना. नाही घेतलं मी. आपल्याला महाबळेश्वर मध्ये मॅप्रो मध्ये जसे फ्री सॅम्पल मिळतात तसं इथे आम्हाला फ्री सॅम्पल मिळालंय. नाही आवडलं. मी ऍपल घेतलंय. ठीक आहे. ऍपलचा ज्यूस असतो तसाच आहे सारांश, काही वेगळं नाही याच्यामध्ये. तिलामुक इथला ब्रँड आहे ज्याच्यापासून इथलं मोठं ब्रँड आहे जे चीज आणि आईस्क्रीम वगैरे बनवतो. आणि त्याची तिथे टूर असेल, बघत आपण. तिलामुक रोड ट्रिप. ही रिक्षा ठेवली आहे छान बसायला. तिलामुकची टूर करतोय आता. बघूयात पटकन, जास्त वेळ नाही आहे आमच्याकडे. पटापट बघून घेऊ काय काय आहे टूर मध्ये. ही डॉग बेकर आहेत आणि यांनी चालू केली आहे ही तिलामुकचं जो बिझनेस आहे तो 1909 पासून. आणि तिलामुकशी जोडल्या गेलेल्या लोकांची माहिती आहे इथे. वेगवेगळ्या गायी ठेवलेल्या आहेत कारण की पूर्ण गायीपासून दूध, गायीच्या दुधापासून सगळं प्रोडक्ट्स बनवतात. ठेवलंय क्यूट टॉप चॅम्पियन्स. त्यांना रोज काय खाऊ असतो त्याची माहिती दिली आहे. हे सगळं त्यांचं रोजचं जेवण आहे. कॉर्न्स वगैरे, फूड प्रोसेस्ड वेस्ट, हे सगळ्यांचंच जेवण आहे. काऊ ब्रश. ब्रश आहे बाळा, गाईचा ब्रश येतो. ब्रश येतो, गाईचा ब्रश आहे. हिचेस त्यांना जेव्हा खाजू येते ना, खाजू ते खाजवतात त्या ब्रशने. टेक्नॉलॉजी इज फार्मर्स फ्रेंड. टेक्नॉलॉजी पण आहे यूज मध्ये. टेक्नॉलॉजी यूज करतात म्हणजे याच्यामुळे काय होतं की ही गाय किती खातीये आणि किती इकडे तिकडे फिरतीये ते सगळं ट्रॅक होतं. आणि जर काही जर प्रॉब्लेम वाटला त्यांना तर ते लगेच त्या फार्मर्सना अलर्ट करतात की ह्या गायीला असा असा इश्यू आहे, काहीतरी बघायला पाहिजे. कळलं का? टेक्नॉलॉजी यूज करून गाई ठेवली आहे. लहान मुलं मजा करतात. दूध दूध कसं काढतात गाईची? मशीन आहे दूध काढण्यासाठी. आता तर हल्ली सगळीकडे दूध काढण्यासाठी मशीनच वापरतात. दूध काढतोय गाईचं. आणि मशीन चालू आहे ते. सरस मशीन चालू आहे. इथे दाखवलंय की जेव्हा दूध गाईचं काढतात त्याच्यानंतर दुधापासून दुधावरती काय प्रोसेस केली जाते आणि मग चीज बनतं. एवढ्या मोठ्या मोठ्या मशीन्स आहेत. कसं असणार आहे अशी अशी डिझाईन येते पाईपची. एवढी असं होत असतं. गरम आहे ना सॉल्ट आहे याच्यामध्ये. हे सॉल्ट वापरलं जातं काय चीज कर्ड्स टू डू व्हॉट सॉल्ट डज, स्टेबलाइज द कर्ड्स. हो. फायनली चीज बनलेलं आहे. See what happens. What happens once the birds
चीज I'll खाणार get yours and ice and mine. तू चीज खाणार का Or how much this family gets? सॅम्पल Say that you want चीज cheese. मिळत आहे वेगवेगळ्या Say you टाईपचे want ते cheese. तिला मूग बनवतात हां Say you want cheese. You want cheese. Okay. And I'll eat cheese. हे चीज सॅम्पल आहेत वेगळे 3 वेगळे. चीज फॅक्टरी बघून झाली आणि त्यांनी तिथे चीज सॅम्पल पण ठेवलेले आहेत. तर चीज सॅम्पल घेतले आम्ही. 3 प्रकारचे चीज होते आणि गर्दी खूप आहे आज, खूप गर्दी आहे. तर इथे शॉपिंग करण्यासाठी पण बऱ्याच गोष्टी आहेत. ते शॉपिंगसाठी काय काय आहे अवेलेबल आणि मग निघूयात पुढे. अशा काय काय वस्तू, लॅम्ब अँड राईस वगैरे सगळं नॉनव्हेज. कॉफी मग कितीला आहे? 15. स्वस्त आहे ना? तिला मूग चीज फॅक्टरीमध्ये आम्ही हे फ्रीज मॅग्नेट घेतलं इथली आठवण म्हणून. नाना प्रकारचे किचन्स आहेत इथे आणि फ्रीज मॅग्नेट सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. स्टिकर्स आहेत आणि अजूनही बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी इथे पाहायला मिळत आहेत. शोपीस सुद्धा इथे खूप क्रिएटिव्ह आहेत. आता इथे चीजचा जो क्यूब असतो तर त्या प्रकारचं हे किचन बनवलेलं आहे इतकं सुंदर. तिला मूग चीज फॅक्टरी पाहून निघालेलो आहे आत्ता आणि निम्मा प्रवास बाकी आहे तसा, पण प्रवासामध्ये पण खूप मजा येते कारण की व्ह्यू खूप सुंदर आहे आजूबाजूला. आजचा भाग मी इथेच थांबवतीये आणि पुढच्या प्रवासामध्ये खरं तर आम्ही जे ठिकाण ठरवलं होतं पाहायचं ते तर पाहता आलं नाही कारण की आम्हाला उशीर झाला होता. पण त्या बदली आम्ही एक खूप सुंदर अशी गोष्ट पाहिली आहे जी आम्ही प्लॅन केली नव्हती आणि जी पाहण्यासाठी खरं तर खूप प्लॅनिंग करावं लागतं. ती गोष्ट कोणती आहे तर ते मी तुम्हाला पुढच्या भागामध्ये सांगेल. लवकरच भेटूयात ऑरिगॉन ट्रिपच्या पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.